हे सगळं काय चाललंय इथे? नाही, मलाही तुला हाच प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं काय चाललंय? म्हणजे लग्नाच्या नावावर केलेली फसवणूक, ती संसाराच्या नावावर चाललेला जोक आणि घराच्या नावावर हे भिकारडेपणाचं शोरूम. फक्त प्रेमाचं नाटक केलंस तू आणि तेही अगदी सक्सेसफुली केलं. माझ्या मुलीला वेड लावलंस, तिच्याशी लग्न केलं. अरे एक नोकरी धड तुला टिकवता आली नाही. माझी मुलगी, हा संसार, हे लग्न, तिचं फ्युचर, तसं काय टिकवणार आहेस तू? सई, ए थांब, तिच्याशी बोलायचं नाही. जे काही बोलायचंय ना, माझ्याशी बोलायचं. आणि तसं करायची लाज वाटत असेल ना, तर वाटून घे. कारण सोन्याने मडलेल्या माझ्या मुलीला लंकेची पार्वती केलंयस तू. अरे 5 स्टार मध्ये उठबस असलेली माझी मुलगी, तिच्या तोंडात 4 घास भरवू शकत नाहीयेस तू. ऐशारामात लोळणाऱ्या माझ्या सईला या भिकारड्या खुराड्यात आणून टाकलेस. हे बघा, थांब, परत तुझा तो टिपिकल मिडल क्लास शहाणपणा मला शिकवू नकोस. अरे त्याचीच फळं भोगतीये माझी सई. तिला या सगळ्याची सवय नाहीये रे, पण केवळ तुझ्यासाठी हे सगळं सहन करतीये ती. तुला पैसे कमवता येत नाहीयेत ना, म्हणून रस्त्यावर उभं राहून फुलं बिलं विकतीये ती. तुला हे सगळं नवीन नसेलच, कारण तुमच्या घराला भिकेच्या डोळ्यांची सवयच आहे ना. पण आमच्या ओळखीच्या कुणी जर पाहिलं ना, तर लाज जाईल आमची. आणि म्हणून तू आता तुझं तोंड बंद ठेव आणि मी जे काही सांगतेय ना, ते नीट ऐक. झालं तेवढं खूप झालं, पण आता तिचे अजून हाल व्हायला नकोत, म्हणून मी आता एक डिसिजन घेतलाय. आमचं स्टेटस, आमची लाईफस्टाईल आणि आमच्या मुलीवर आमचं असलेलं प्रेम लक्षात घेऊन आम्ही आमच्या मुलीला आमच्या घरी घेऊन चाललोय. तुला सोबत यायचं असेल तर वेल अँड गुड, पण आमच्या घरामध्ये आम्ही जसं सांगू तसं तुला वागावं आणि जगावं लागेल. आणि यायचंच नसेल ना तरी उत्तम, पण मग परत माझ्या मुलीच्या वाटेला जायचं नाही अजिबात. नाही, मला माहितीये तू तिथे येणारही नाहीस आणि तिचा नादही सोडणार नाहीस. म्हणून तुझी सध्याची अवस्था बघता तुला मी 3रा ऑप्शन देते. तू तुझी किंमत बघ. नीट विचार करून एक फुल अँड फायनल आकडा सांग, ज्याच्यामध्ये तू आयुष्यभर सुखी राहशील आणि तुझ्याशिवाय आम्ही. बोल ना, किती पैसे द्यायचे तर आम्ही तुला? 5 लाख, 10 लाख की 20 लाख? लाख नकोत, मिनिटं हवी आहेत तुमची, तीही फक्त 5. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त सई तुमची मुलगी आहे आणि माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे म्हणून सगळं ऐकतोय मी. पण म्हणून तुम्ही वाटेल ते बोलावं आणि मी वाटेल ते ऐकून घ्यावं असा त्याचा अर्थ होत नाही. एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करावा हा संस्कार आहे माझ्यावर. पण दुसऱ्याही गालावर कुणी हात उगारला ना, तर तो हात मुळापासून उखडून टाकावा हेही शिकवलंय माझ्या मामांनी मला. तुझे मामा तेच का की ज्यांनी तुला घराबाहेर हाकलून दिलं? हा, घरातून हाकललं नाहीये, आम्ही ताठ मानेनं घर सोडलंय. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पायावर उभं राहायला, स्वतःला सिद्ध करायला घरातून बाहेर पडलोय आम्ही स्वतःच्या मर्जीने. आणि म्हणून हे झोपडं पकडलंय. झोपडं असेल पण ते आमच्या हक्काचं आहे. जसा तुमच्या हक्काचा तुमचा बंगला आहे ना, तसंच
हा, आता त्या बंगल्या एवढी आलिशान नसेल आमची खोली, पण तुमच्याकडे जसं एक छप्पर, 4 भिंती आणि खाली एक जमीन आहे ना, तसंच आमच्याकडेही आहे. फरक असेल ना, तर तो फक्त तुमच्या नजरेतला. ही तीच नजर आहे जी सगळ्या गोष्टी फक्त स्क्वेअर फूट मध्ये मोजते. पण मन किती मोठं आहे, भावना किती खोल आहेत ना, हे कधी दिसत नाही तिला. ही तीच नजर जी प्रत्येक गोष्टींमध्ये प्राइस टॅग शोधते, पण माणसांची, त्याच्या भावनांची किंमत कधी दिसत नाही तिला. अहो, ही तीच नजर जी फक्त आलिशान, पॉश आणि चकचकीत गोष्टींमध्ये सुख शोधते. पण आपल्याच मुलीचं सुख कुठं दडलंय ना, याकडे ढुंकूनही बघत नाही. तुला काय वाटतं, या भिकारड्या अवस्थेत माझ्या मुलीचं सुख दडलंय? मी ज्या सईला ओळखतो ना, तिला या असल्या गोष्टी कधीच दिसत नाहीत. तिला ना प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटी दिसते फक्त. आपण गरीब असलो तरी आपण किती श्रीमंत आहोत, ही परिस्थिती कितीही ब्लॅक अँड व्हाईट असली तरी किती कलरफुल आहे, आणि आपल्या हातात काहीही नसलं तरीही आपल्याकडे किती काय आहे, हे तिनेच बघायला शिकवलंय मला, माझ्या सईने. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय तेच तिला वाटत असेल असं गृहीत धरू नका तुम्ही. हा, पण तुमच्या येण्याने जर काही तिच्यात बदल झाला असेल, ही सिच्युएशन सडनली तिला बोचायला लागली आहे आणि ती पुन्हा एकदा तीच जुनी, फक्त एका श्रीमंत बापाची माजुरडी मुलगी झाली आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तिला खुशाल घेऊन जा तुमच्या बरोबर. आदित्यला सोडून मी कुठेही जाणार नाही. तुम्ही दोघे इथे आलात, मला बरं वाटलं, पण आता तुम्ही प्लीज इथून जा. आज तू पुन्हा जिंकलायस, पण म्हणून याचा अर्थ मी हरली असा नाहीये. आजचा दिवस तुझा होता, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल. मग तू उद्या परत ये इथे मम्मा. आम्ही इथे असेच उभे दिसू तुला. काय ना की माझी बेटू इथे असली काय तिथे असली काय, फक्त ती हॅपी असली पाहिजे. तिला हॅपी ठेव, आणि काय लागलं ना तर मी आहे. काय म्हणालास? काय म्हणालास? काय म्हणालास? मला घेऊन जा. काय म्हणालास तू? घेऊन जा का म्हणालास तू? कॉन्टेक्स्ट वेगळा होता. कॉन्टॅक्ट काही असलं तरी तू परत जर का असं काही बोललास ना आणि मला तिकडे पाठवायचा विचार झाला तर मारून टाकीन मी तुला. मला मारल्यावर तुला तिकडेच जावं लागेल ना सई.
आधी अलार्म बंद कर. तू उठ तर आधी, मग करतो. अरे यार उठ. आदर्श बायको नवऱ्याच्या आधी उठते. आदर्श नवरा बायकोला थोपटून झोपवतो. पण ही झोपायची वेळ नाही. उठ उठ. मग तू का झोपून राहिलास? तू उठ. आता मग पाणी भरायला उशीर होईल. तू उठ, नाही तर तुला ते बाथरूमच्या लाईन मध्ये उभं राहायला लागेल ना. तू उठ ना. कपडे कोण धुणार मग? तू उठली नाही तर नाश्ता कोण बनवणार? आपल्याकडे ना एखादा जिनी असायला पाहिजे होता. एकदा दिवा घासला की पाणी भरून तयार. दोनदा दिवा घासला की जेवण आणि नाश्ता एकदम रेडी. आणि मग असाच दिवा घासत राहिला ना की आपली लाईफ एकदम असं होणार. त्याची फॅन्टसी एकदम ऑसम आहे. पण काय तुझा तो जिनी आणि त्याचा दिवा शोधण्यासाठी तरी आपल्याला आता उठायला. चल 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 चल. मी अशी मोठी मोठी स्वप्न बघायलाच नाही पाहिजे. काही जिनी बिनी काही भेटणार नाही आपल्याला. सगळी कामं आपल्याला स्वतःच करायला लागणार. काय ग, सकाळी सकाळी कशाला एवढी सॅड होतेस? बी पॉझिटिव्ह तूच म्हणतेस ना. बर सर, तू म्हणतेस म्हणून ही बादली घासून बघू का? बघूयात आपापलं पाणी भरतं का. ए आधी हे बघ काय आहे. या बादलीत खरंच जिनी आहे की काय? नाही, आपल्या शेजारच्या घरात जिनी असणार. विद्या आणि भगवानी नसेल ना केलं हे. एनिवे घेऊन जाऊया. चला, एक मोठं काम झालं. तू आवरून घे, तोपर्यंत मी फोचिपो बनवते. काय ते? फोचिपो? फोडणीची पोळी. अरे एनिवे कालच्या पोळ्या उरल्या आहेत ना, तर मग आता नाश्त्यासाठी तेच होऊन जाईल. कुठलंही भांड घासलं तरी जिनी येतोय का? काही असे. ए सई. काय रे? होय हो. आता हे विद्या आणि भगवानी नक्की पाठवलेलं नसणार. एवढ्या फॅन्सी ब्रेकफास्टचं बजेट आपल्याकडेही नाही तर त्यांच्याकडे कुठून येणार? मग कोणी पाठवलं असेल? मामांनी. मामांनी. हॉटेलमधनं पार्सल शक्यच नाही से. हा, दादा मामा हॉटेलमध्ये जात नाहीत, पण भाई मामा कधी कधी इराणी कॅफे मध्ये जातात क्लायंट बरोबर. आणि पिंट्या मामा सुद्धा गॅरेज मध्ये लपून छपून वडापाव मागवत असतात. नाही, भाई मामा इराणी कॅफे मध्ये जातो, पण क्लायंटनी काही मागवलं तरच खातो, नाहीतर फक्त चहा पितो. आणि पिंट्या मामा सुद्धा दळवी वडेवाल्याकडनं मागवतो सगळं. हे प्रकरण फारच महाग दिसतंय. पण इथला पत्ता फक्त त्यांच्याकडेच आहे. त्यांनी कोणाला सांगितलं नसेल ना? गुल्लू किंवा बंधू मामा, नाहीतर आप्पांनी नाही ना पाठवलं फिल्टर कडनं. बिल वरती नाव आहे का बघू? बिल नाही, चिठ्ठी सारखी वाटतेय. ज्यादा विचार करू नका. ब्रेकफास्ट होतोय थंडा. आधीसाठी व्हेज दिलाय आणि सईसाठी अंडा. आधी हा जो कोणी जिनी आहे ना, त्याला माझ्या टेस्ट बद्दल खूप चांगलं माहितीये. गेल्या कित्येक दिवसात मी अंडीच खाल्ली नव्हती यार. मला ना आता वेगळ्याच जिनीवर संशय यायला लागलाय. कोणत्या? तुझे डॅडू. डॅडू? इम्पॉसिबल. मेरे पास सबूत है मिलॉर्ड. काय पुरावा आहे? पुरावा नंबर 1. एवढ्या महागड्या कॅफे मधनं मामांनी ऑर्डर देणं अशक्य. त्यात नॉनव्हेज म्हणजे तर इम्पॉसिबल.
त्यामुळे त्यांना आपण रूल आउट करू शकतो. पॉइंट आहे. पुरावा नंबर 2, सकाळचा नाश्ता कुठून तरी ऑर्डर करण्यापेक्षा स्वतःच्याच हातनं काहीतरी छान बनवून पाठवू असा विचार गुल्लू मामीने केला असता. सो तिला सुद्धा आपण संशयित माणसांच्या लिस्ट मधनं काढू शकतो. हे पण मान्य आहे. पण मग डॅडू विरुद्ध काय पुरावा आहे तुझ्याकडे? पुरावा नंबर 3, ही कविता. जादा विचार करू नका, ब्रेकफास्ट होतोय थंडा, आधीसाठी वेश दिलंय आणि सईसाठी अंडा. ही असली झिरो कविता तुझ्या डॅडूलाच सुचू शकते फक्त. ए प्लीज असं डॅडू यातलं काही करणं शक्यच नाही. मुळात तो असली शायरी बिरी करण्यात वेळच घालवणार नाही. तो डिरेक्टली भिंती फोडून येईल आणि इथे महाल बांधायला घेईल. त्याला म्हणजे खूप काळजी वाटते. मला एवढा ससवा त्रास झालेला चालत नाही त्याला. ए आधी सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुला सुद्धा खूप काळजी वाटते माझी, पण बाबाची काळजी वेगळी असते ना रे. नाही सई, इट्स ओके. तू चुकत नाहीच आहेस, मीच थोडा चुकतोय, पण मी करेन सगळं नीट. नाही आधी, अरे काहीच चुकत नाहीये. हे बघ, मला ना पूर्ण कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर, आणि मला ही पण खात्री आहे की लवकरात लवकर आपल्या नशिबाचं दार उघडेल. हे बघ, नशिबाचं दार वाजलं. सई, आपल्याला कोणी इथपर्यंत शोधत पोचलं नसेल ना? सई, कसं तुम्ही ना कश्यप. हा, इकडे सही करा. सही कसली सही? हो, सही नाही केली तुमचा फी तुम्हाला मिळणार नाही. एक मिनिट, काहीतरी चुकतंय तुमचं. आदित कसं तुमचं नाव. अहो पण हा फ्रीज आम्ही ऑर्डर केलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही तो परत घेऊन जा. सगळा पेमेंट झालाय मॅडम. कुणी केलं पेमेंट? ते आम्हाला माहित नाही, फक्त आम्ही डिलिव्हरी करतो. पटकन सही करा, तुमच्या बाकीचे सामान आणायचे. बाकीचं सामान? हा तुमचा 1.5 टनचा 5 स्टार AC. बिल कमी येतो आणि थंड हवा येतो. ही तुमची इंडक्शन हॉट प्लेट, त्याबरोबर भांड्याचा सेट पण आहे. हा तुमचा मायक्रोवेव्ह, एक मोठा टीव्ही पण आहे. त्याची डिलिव्हरी उद्या येईल. सई, आता काय वाटतं तुला हे सगळं कोणी पाठवलं असेल? हॅलो बेटू, गुड मॉर्निंग. बॅड मॉर्निंग डॅडू, व्हेरी 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 बॅड मॉर्निंग. काय झालं? तुझा दिवस खराब सुरू झालाय का? हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. फक्त एक 5-10 मिनिटं थांब, मग बघ तुझा दिवस कसा एकदम मस्त सुरू होतो. ते तुला सरप्राईज मिळणार आहे, एकदम सॉलिड सरप्राईज. म्हणजे हे सगळं सामान तूच पाठवलंयस ना? नाही, मी काहीच नाही पाठवलंय. मी तर फक्त तुला विशेष पाठवले आहेत, आणि ते पण तोंडानी. मी कुरिअरनी तर काहीच नाही पाठवलंय आणि ऑर्डर पण नाही दिली आहे. हो का? मग घे माझी शपथ. ए बेटू, ही चिटिंग आहे यार. चिटिंग तू करतोयस डॅडू. हा फ्रीज, AC, मायक्रोवेव्ह या सगळ्या गोष्टी का पाठवल्यास तू? यातली कुठलीही गोष्ट मी मागितली होती तुला? अरे बेटू, तू न मागता कितीतरी गोष्टी मी तुला दिल्यात ना आयुष्यात. तसंच आता दिलं, प्रेमाने दिलं यार. डॅडू यार. आणि तसंही मी तुझ्या लग्नात नव्हतो ना. म्हणजे आलो होतो, पण कसं ते तुला आठवतंय ना, म्हणून बापाकडनं हा आहेर समज ना. डॅडू तू. आणि हे बघ, त्या आदित्य रावांनी माझ्याकडनं डावरी बिवरी काय मागितली नाही की नाही, मग त्याला हुंडा दिला असं समज. मिस्टर शशिकांत बिराजदार, हुंडा देणं किंवा मागणं हा कायदेशीररित्या गुन्हा आहे, माहिती आहे ना तुम्हाला? अहो मी फक्त जोक करत होतो. पण मला नाही आवडलं.
आणि असं न विचारता आमच्यावर उपकार केलेलेही नाही आवडले. तुम्ही ना मिसअंडरस्टँडिंग करताय हो. म्हणजे डॅडू ऐक, तू आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्या गोष्टी परत घेऊन जा. या माणसांना सांग हे सगळं परत घेऊन जायला. अरे पण डॅडू ओके ओके सांगतो परत घेऊन जायला. काका, आणि प्लीज असं परत पाठवू नका. ओके बाबा, नाही पाठवणार. बस बेटू, आता हा डॅडू आपल्या बेटूची पाठ अजिबात सोडणार नाही. पुऱ्या दुनियेची खलीवली करून टाकेल पण आपल्या बेटूचा संसार सुखाचा करेल.